आज आपण कैरीपासून कढी कशी बनवायची ते बघणार आहे। त्यासाठी मी एक कैरी घेतली, स्वच्छ धुवून त्याचा पुढचा आपल्याला शेंडा काढून बारीक तुकडे असे करून घेतले। मी अर्धीच घेतली कैरी, त्याच्याबरोबर ती बाट पण टाकले आणि कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता वाटण्यासाठी मी खोबरं घेतलं 1 वाटी, अर्धा कांदा घेतला आहे, जिरं घेतलं आहे, पाव चमचा हळद, हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण घेऊन आणि कोथिंबीर घेऊन वाटण केलं आहे। एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून मोहरी टाकायची। मोहरी छान तळतळली की जिरं टाकलं आहे, जिरं टाकलं की पाव चमचा हिंग आणि कढीपत्ता टाकला आहे। कढीपत्ता टाकल्यावर वाटण टाकून घ्यायचं आहे, 1 मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात पाणी घालायचं आपल्याला गरजेनुसार। आता जी कैरी शिजवून ठेवली होती ती अर्धी वाटून घेते मी, अर्धी तशीच ठेवते आणि बाट पण आपली तशीच ठेवली। आता ही वाटून घेतलेली कैरी टाकायची, ती बाट टाकायची आणि जे पाणी असतं शिजवलेलं ते पण टाकायचं। मीठ टाकलं चवीनुसार, थोडासा गूळ टाकला आहे। छान अशी उकळी काढून कोथिंबीर घालून गरमागरम आपली कढी तयार आहे। अशीच भाताबरोबर पण खूप छान लागते। कशी वाटली तुम्हाला ही कढीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा।